रत्नागिरीमध्ये सर्वाधिक पुराचा धोका उद्भवणाऱ्या खेड तालुक्याकरता पोलीस दलाच्या नौका विभागाकडून अद्ययावत अशी मरीन बोट खेडकरता उपलब्ध करून देण्यात आली आहे। पूर परिस्थितीमध्ये पाण्याच्या तीव्र प्रवाहात देखील या बोटीच्या माध्यमातून बचाव कार्य केलं जाऊ शकणार आहे। या बोटीमध्ये आधुनिक यंत्रसामुग्री देखील आहे आणि जिल्ह्यातील सगळ्यात मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या खेडच्या जगबुडी नदीमध्ये बचाव कार्याचा सराव सुद्धा करण्यात आला। नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याकरता प्रशासन यंत्रणा सज्ज झालेला आहे। याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर। आपल्यासोबत आता बोलण्यासाठी तहसीलदार साहेब आहेत। सर, मला सांगा, हे प्रात्यक्षिक केले जाते आपत्ती व्यवस्थापन, काय सांगाल? आपल्या सर्वांनाच माहिती आहे की खेड तालुक्याच्या बाजूने म्हणजे शहराच्या बाजूने जगबुडी नदी जाते आणि दरवर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये या नदीला पूर येतो आणि पूर आल्यानंतर नदीच्या आजूबाजूचे एक 4-5 गावं आणि शहराचा जो बाजारपेठ आहे याच्यामध्ये मोस्टली हा भाग अफेक्टेड होतो आणि त्या ठिकाणी पाणी जातं आणि त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात नुकसान होतं। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील माननीय जिल्हाधिकारी सरांच्या SP सरांच्या सूचनेनुसार तालुका स्तरावरील तहसील कार्यालय असेल, PI साहेबांचं ऑफिस असेल, नगर परिषद असेल, होमगार्ड असतील आणि ज्या स्वयंसेवी संस्था आहेत ज्या आपल्याला वेळोवेळी या ठिकाणी मदत करतात खेड शहरामध्ये आणि आजूबाजूच्या गावामध्ये, या गावामध्ये विशेषतः प्रभुवाडी असेल, आलसुरे असतील, हे गावं जास्त अफेक्टेड होतात। तर आपत्तीच्या वेळी मदत कशी करायची लोकांपर्यंत आपण कसं पोहोचायचं यासाठी जे कर्मचारी आहेत किंवा जे लोक काम करतात याच्यामध्ये त्यांना देखील त्याचं प्रशिक्षण असणं आवश्यक आहे। अन्यथा प्रशिक्षण नसताना जर आपण त्यांना त्या ठिकाणी मदत करण्यासाठी दिलं तर त्याचा देखील काहीतरी वेगळा हे होऊ शकतो किंवा त्यांनाच कुठली तरी इजा होऊ शकते। त्या दृष्टिकोनातून आपण आज या ठिकाणी हे प्रशिक्षण आयोजित केलं आहे। हे प्रशिक्षण केवळ मौखिक स्वरूपाचं नाही तर प्रत्यक्ष नदीमध्ये उतरून जर पूर आला तर बोटीच्या माध्यमातून कसं त्या ठिकाणी आपण रीच करायचं आणि लोकांना रेस्क्यू करायचं याचं प्रशिक्षण आज प्रशासनाच्या माध्यमातून दिलं जातं। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी।